पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार. केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान. सिंधू आमची लाईफलाईन. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार, पण पाणी रोखल्यास चोख प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा इशारा. एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचं रक्त. सिंधू नदी आमचीच राहील. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा. तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात GPS जॅमर. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर. LOCवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर भारतीय लष्कराकडून गोळीबार. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा. 200 किलोमीटरची मारा क्षमता असणाऱ्या 100हून अधिक PL-15 मिसाईल चीननं पाकिस्तानला दिल्या. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही. हल्ल्यातून TRF संघटनेनं हात मागे घेतला. अकाउंट हॅक झाल्याची TRFच्या पत्रकात माहिती. राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता. विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज. नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून पारा 44 अंशावर. 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 किंवा 2 अंशाची घसरण होण्याची शक्यता. उद्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, हार्बर मार्गावर CSMT चुनाभट्टी, तर कांदिवली ते बोरीवली दरम्यान गर्डर कामासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक.